मालेगाव पोलिसांना मी धन्यवाद देतो. त्यांनी बांगलादेशी रोहिंगे ज्यांनी भ्रष्ट पद्धतीने मालेगावमध्ये 4000 अर्ज केले त्याच्या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. आज तक्रारदार म्हणून माझं त्यांनी स्टेटमेंट घेतलं आहे. त्याच्या सोबत मी 1000 बांगलादेशी रोहिंग्या ज्यांनी अर्ज केले त्याची यादी आणि त्याचे एव्हिडन्सेस डॉक्युमेंट त्यांना दिले आहे. आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी ह्या 38 लोकांची नावं त्यांनी कसे बनावटी कागदपत्र कुठून गोळा केले, त्यात रेस्टिंग डिपार्टमेंटची काही लोक आणि अशा पद्धतीने तहसीलदार विभागाची काही लोक, म्हणजे उदाहरण फक्त आधार कार्ड आहे आणि त्याला जन्म प्रमाणपत्र दिलं. मुलगा 34 वर्षाचा, वडिलांनी अर्ज केला, तहसीलदारनी त्याला जन्म प्रमाणपत्र दिलं. आता तो मुलगा आहे नाही आहे, कुठे आहे, तो अस्तित्वात आहे की तो बांगलादेशी आहे की तो अतिरेकी आहे, कुणालाच माहित नाही. देशाच्या सुरक्षेसाठी आणि सुरक्षेत हा खेळ केला गेला आहे. आज मी तक्रारदार म्हणून 1000 बांगलादेशीचे नावं दिलेले आहेत. 38 बांगलादेशीचे पूर्ण पुरावेसह, आणि मला विश्वास आहे की पुढच्या काही दिवसात पोलीस त्याची चौकशी करून आता पहिले 3 लोकांची नावं आहे, काही दिवसात ते 1 ते 3 होणार. सर, याच्यात महानगरपालिकेचा जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल जसं तहसीलदार सगळ्यांनी जाब द्यावा लागणार. कारण की 2024 मध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून या पहिल्या 6 महिन्यात महापालिकेत न्यायालय किंवा कार्यकारी दंडाधिकारी तहसीलदार यांच्या कार्यालयातून आदेश किती आले? 6 महिन्याचे मिळून होणे एवढे 30-40 मिळून 250. आणि जुलै ते डिसेंबर 2024 किती आदेश आले? 28. तर महापालिका आयुक्तांचं ते कर्तव्य होतं की एवढी वाढ झाली, त्यांनी तो प्रश्न जिल्हाधिकारी आणि मंत्रालयात विचारायला हवा होता. मी उद्या रात्री अकोल्याला जाणार आहे, अमरावतीला जाणार आहे. पुढच्या 2-4 दिवसात अकोला आणि अमरावतीत पण असाच पद्धतीचा FIR गुन्हा दाखल होणार. निलंबित झालेले जे तहसीलदार आहेत त्यांनी सोशल मीडियाला हे टाकलं की माझी काही चुकी नसताना मला निलंबित केलं गेलं आणि मला भरपूर पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत, याचा जरी विचार करावा असं. न्यायालयात अजून पोचलं नाही आहेत. त्यांना माहित नाही की त्यांनी काय काय गोंधळ घातलाय. फक्त आधार कार्डावर जन्म प्रमाणपत्र दिलं, एक पण फिजिकल व्हेरिफिकेशन झालेलं नाही, नॉट अ सिंगल. तुमचा आणि माझा दोघांचा पासपोर्ट आपल्याला रिन्यू करायचा असेल तर पोलीस व्हेरिफिकेशन मध्ये किती धक्के खावे लागतात, आणि इथे तुम्ही भारताचं नागरिकत्व देतात. म्हणून त्यांनी काय दिवे लावले? 4000 प्रमाणपत्र 60% दिले गेले आणि बाकी ते 30-40% मंजूर तर झालेलेच आहेत. आणि माझे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी मागणी केली आहे, यात जे सरकारी अधिकारी इन्व्हॉल्व आहेत त्यांच्यावर पण फौजदारी कारवाई व्हायला. सर, आमच्या माहिती आम्ही वारंवार बघतो की मालेगाव महापालिकेमध्ये हा सगळा प्रकार कुठेतरी चालू आहे, पण महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये ज्या पद्धतीने कारवाई व्हायला पाहिजे होताना दिसत नाही. जन्ममृत्यूचं प्रमाण देखील अनेक बनावटी ठिकाणी वारंवार आढळून आलेलं आहे. मग ते महापालिकेवर कारवाई करण्यात काहीतरी प्रशासन मागे पडतं. आता ही जबाबदारी SITची आहे. फौजदारी प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली. मी मालेगाव पोलिसांना धन्यवाद देतो. साहेब, त्या दिवशी आपण आला 3 लोकांवर, पण बाकी जे आपण म्हणालात रेस्टिंग विभाग असो, तहसीलदार कार्यालय असो, महापालिकेचं कार्यालयातला स्टाफ असो, याचा जाब घेण्याची जबाबदारी त्या SIT आणि मंत्रालयाची आहे.
तेही योग्य वेळेला पाठपुरावा केला जाणार. बरं साहेब, अधिकाऱ्यांची दिशाभूल झाली आहे का याच्यात आर्थिक लाभ झालाय त्यांचा वाला? साहेब, देशाचा सुरक्षेची जो समझोता करतो ना त्याला दिशाभूल आणि आर्थिक लाभ नाही म्हणत, त्याला देशद्रोह म्हणतो. आणि ह्या देशद्रोहांवर पण कारवाई होणार. 3 लोकांवर आरोपपत्र दाखल केलेले होते, FIR केली. आता त्या संख्येमध्ये काही वाढ झालेली आहे? हो, मी आपल्याला सांगितलं 38 आणखीन फुल फ्लेज फाईल फोल्डर मी पोलिसांना दिले आहेत. त्याच्यावर पण चौकशी पोलीस सुरू करणार. आणि दुसरे 1000 ची दुसरी यादी दिली आहे. पण हे 38 फुल प्रूफ आहेत. त्यात रेस्टिंग महापालिका त्यांचे सगळे उत्तर घेऊन दिलेले आहेत. म्हणून पुढच्या महिनाभरात ते 3चे 103 होणार. त्यापैकी एका महिलेचं म्हणणं आहे, आपण जो गुन्हा दाखल केला त्यामध्ये बांगलादेश रोहिंग्यांनी बनावट दाखले तयार केले असा कुठेही उल्लेख होताना दिसत नाही. फक्त फर्जी कागद दिले आहे आणि त्याच्यावरून गुन्हा दाखल झाला. FIR मध्ये कुठेच अशी नोंद नाही. असं आहे की याचा अर्थ कसं काढायचा, म्हणजे त्याचा अर्थ असं झालं ना की त्यांचा भारतात जन्म झालेला नाही. तुम्ही असं खा की असं खा. ज्यांनी अर्ज केला की माझा जन्म प्रमाणपत्र नाही आहे माझ्याकडे म्हणून त्यांनी फर्जी डॉक्युमेंट दिले, बरोबर आहे. म्हणजे इथे तो त्याच्याकडे जन्म प्रमाणपत्र नाही आणि इथून मिळू शकत नाही, म्हणजे तो विदेशी आहे. आता विदेशी आफ्रिकाचा आहे की ऑस्ट्रेलियाचा आहे हा नंतरचा भाग आहे. कारण की त्याचं नाव बंगाली आहे आणि मुस्लिम नाव आहे. मी 1000 ची यादी दिली जे 11 ते 6 रजिस्टर्ड तहसीलदारनी मला दिलं. त्यातनं 1000, त्या 1000 पैकी 984 लोक बांगलादेशी मुस्लिम आहेत. सर, राज्यभरात असे हे बांगलादेशी रोहिंग्या असतात, मग याला सरकारी यंत्रणा खतपाणी घालतंय, अधिकारी सपोर्ट करताय असं नाही वाटत? ह्या विषयात आपण आधी विचारलं होतं, मी उत्तर दिला होता की हा जो तहसीलदारला अधिकार हे 2024 मध्ये प्राप्त झाला. पण त्यांच्यावर कारवाई होत नाही ना सर अधिकाऱ्यांना? हे 2024 मध्ये प्राप्त झाला आणि त्यात पहिल्या 6 महिन्यात फार काहीतरी ॲबनॉर्मल दिसलं नाही. जुलैपासून महाराष्ट्रातल्या 54 शहरात अशाच प्रकाराने खूप मोठ्या प्रमाणात बांगलादेशींनी अर्ज केला रोहिंग्यानी आणि त्यांना जन्म प्रमाणपत्र द्यायची सुरुवात झाली. नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या काळात वोट जिहाद फंडिंग घोटाळा मी काढला त्यावेळी ही माहिती मला मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने चार्ज घेतला आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी आदेश दिला की याची साहेब एकच मिनिट साहेब, ज्या पद्धतीने आपण बोललात की जे अधिकारी याच्यात दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, तर ज्या पद्धतीने बांगलादेशी हे घुसखोर जे देशाच्या सीमेवरून इथे आले मग त्याला कोणी जबाबदार आहे त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी आपण करणार आहात का? ते आपण पार्लमेंट आणि नामको बँक घोटाळा प्रकरणात पुढे काय त्यांना उत्तर देऊ द्या, त्या उत्तर देऊ द्या. आता आहे की आता उत्तर आपण आज 5व्यांदा प्रश्न विचारतायत मला.